महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, महाराष्ट्रामधल्या वार्षिक यात्रा असतील, प्रदर्शन असेल, तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आतोनात प्रयत्न केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किंवा इतर भागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या यात्रा भरतात कशा, काय कोणत्या यात्रा कशासाठी प्रसिद्ध असतात हे त्यांना माहिती नव्हतं. चॅनलच्या टीमने आज जास्तीत जास्त त्या यात्रांचे चित्रीकरण, तिथली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे आज शेतकरी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वार्षिक यात्रा प्रदर्शनामध्ये पोचत आहे. आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला आहोत त्यांचं दावण ही सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे वार्षिक यात्रामध्ये प्रदर्शनामध्ये बैलांचा नंबर येणं, त्याचबरोबर त्यांच्या दावणीला असलेलं एक जातिवंत वळू बैल ज्याचं नाव आहे बंड्या. तो गेली कित्येक वर्ष झाले शर्यत क्षेत्रासाठी असलेली पैदास किंवा जातिवंत पैदास या बैलाकडून मिळण्यासाठी हा बैल या शेतकऱ्यांच्या दावणीला प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आज या शेतकऱ्यांच्या दावणीला असलेले इतर वळू बैल आणि वासरं, त्याचबरोबर एक विशेष आकर्षण सध्याची तयारी मालकांची चालू आहे. मालक, स्वागत आहे तुमचं. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव अविनाश बजरंग लांडगे, मुक्काम पोस्ट हंगिरगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. फोन नंबर सांगा मालक. फोन नंबर 7083371495. मालक, तुमचं नाव सांगा. माझं नाव समाधान सोपान बनकर, राहणार सांगोला. फोन नंबर सांगा. फोन नंबर 9096187095. मालक, तुमचं नाव सांगा. माझं नाव नवनाथ बजरंग लांडगे, राहणार हंगिरगी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे 9657749324. मंडळी, बऱ्याचशा यात्रा प्रदर्शनामध्ये आपण हे बंधू आणि हे त्यांचे मित्रमंडळी आपण बऱ्याचशा यात्रांमध्ये पाहिले. कारण बैल यात्रेत घेऊन जाणं, प्रदर्शनाला घेऊन जाणं यासाठी मनुष्यबळ देखील मोठं असतं. मालक, सध्या दावणीला आल्यानंतर बरीचशी वासरं, बरीचसे वळू बैल पण पाहतोय. आम्हाला थोडंसं बंड्याच्या बद्दल माहिती द्या. बंड्या आपण कधी आणला, कुठून आणला, कुठल्या बैलाचं वासरू येते? बंड्या एक हा बैल आमच्या म्हणजे आरत परतमध्ये राऊंड क्षेत्रात हा बैल एक पळायला होता आणि त्याला काही कारणामुळं थोडंसं पायाला जखम झाली, त्यामुळं तो बैल पळायला थोडासा थांबल्यामुळं तो बैल आपण इथून तो काय एखाद्या वळूची पैदास नाही, काही नाही. तर पळणाऱ्या बैलाचीच आबिशीवाडी, तर आमच्यापासून एक 4 किलोमीटरवर गाव आहे आबिशीवाडी. तिथं पळायच्या बैलाचाच, कारण बैलाला ज्यावेळेस चाप मारतो त्यावेळेस एक गाय लावावं लागते, नंतर चाप मारावा लागतो. त्यावेळेस त्या बैलाने एक गाय लावली होती, त्याच बैलाचा हा बंड्या. आता बरेचसे वळू मालक म्हणते माझ्या बैलाचा, माझ्या, पण हा कुणाच्याही बैलाचा म्हणजे ब्रीडच्या बैलाचा नाही, राऊंड क्षेत्रातल्या बैलाचा बैल हा. मग तुमच्याकडे कुठल्या प्रकारची शर्यत, जनरल का छकडी शर्यत? छकडी, आरत परत 4 किलोमीटर जाणे, 4 किलोमीटर येणे. यामध्ये त्याने बरंचसं नाव केलं, पण ती पायाला खडा लागल्यामुळं तर थोडंसं थांबल्यानंतर आम्ही म्हणलं ह्याची पैदास आपण पुढं तयार करू. त्या मालकांना आम्ही इथं धुळा चोरमली म्हणून गावडेवाडीचे ते राऊंड क्षेत्रातले 1 नंबर मालक, त्यांच्याकडून आपण घेतला आणि तिथून आपण ब्रीडलाच ठेवला हा बैल. बंड्याच्या आजपर्यंत किती गायी भरून झाल्या आणि किती पैदास केला आहेत? तर बंड्याच्या गायी महाराष्ट्र, कर्नाटक म्हणण्यापेक्षा जगात त्याचा इतिहास लय मोठा त्याने घडवला. माझ्या गावाचंही नाव केलं, माझंही नाव झालं. आणि आता सध्याही याच्याबरोबरची बैल सर्व थांबलेली, पण आता सध्या ही गायला होती. सध्या याचा आकडा 7000च्या पुढे गेलेला आहे. आता किती वर्ष झाले हा आपण नैसर्गिक रेतनासाठी वापरतोय? 7-8 वर्ष झाली, पूर्ण 8 वर्ष. किती पैदास आज? आणि आता पहिली गोष्ट, आणि विशेष म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांना वासराची जी किंमत माहीत नव्हती, ही बंड्यानं सर्व जगात किंमत दावून दिली. कारण 25-30 हजारानं वासरू विकत होतं, त्यावेळेस डायरेक्ट बंड्याचं वासरू 60, 70, 80, 90 लाखांनी विकायचं. त्यामुळं बंड्याकडं 200, 250, 300 किलोमीटरवरून लांबून गाया आल्या भरायला. त्यामुळं गावाचं नाव झालं, माझं नाव झालं. आणि ह्या बंड्यामुळं आमच्या कुटुंबाचं ही थोडक्यात बैल नाही, परमेश्वरच आहे. आता बंड्याचं सगळ्यात पहिलं की जे मोठ्या किमतीचं वासरू गेलं ते कुठल्या क्षेत्रासाठी आणि कुठल्या भागात गेलं, काय थोडी माहिती? हा पुणा साईडला, पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्व मोठ्या मोठ्या गाडा मालकाचं बंड्याचं ज्याच्या त्याच्या गोट्यावर एक वासरू आहेच. जिथं कोणाचं नाही असं पुणे जिल्ह्यामध्ये त्याची वासरं आहेत, भरपूर वासरं आहेत. आणि 1 नंबर आणि नाव 1 नंबर झालं.
कारण इथं आपल्यापासून लाख, सव्वा लाख, 3 लाख, 3.5 लाखापर्यंत गेली. पण तेच वासरं त्यांनी तिथं 40, 45, 50 लाखापर्यंत गेली त्यांनी पुढेवाली. म्हणजे पुढे पळायला वासरू जरा एक नंबर. जास्त. बंड्याचं वासरू आम्ही 3 घाट बोलीत विकली आपण. 3 लाखाला, 2.5 लाखाला एक रेसल आणि भरलेला 2 घाट. 3 घाट झाला, निम्म पेमेंट रोख, निम्म 3 घाट झाल्यानंतर. कारण त्याची वासरच फेल गेली नाही. अख्खे पुणे जिल्ह्याचे बंड्यावर जीव, सर्व पुणे जिल्ह्याचा अख्ख्या एक नंबर आता सध्या. आणि आता बंड्या, आता आम्ही मागासपासून पाहतो हे डरकी फोडणं असेल, हे लहानपणापासून आहे का काय? लहानपणापासून डरकी फोडणं, आता बऱ्याचदा आम्ही पाहतो की खूप बैल डरकी फोडत असतात. डरकी फोडणं म्हणजे हे त्यांच्यातला राग आहे का, सवय आहे, काय म्हणायचं? नाही, बंड्याचा ही राग, त्याला जेवढं प्रेमळ बोल तेवढं शांत. रागाने अनेक मालकान जर बोललं तरी ते हात लावू देणार नाही. जेवढं प्रेमान बोल तेवढं बैल काय करणार नाही. आम्ही बंड्याला जर धुवायचं म्हणलं, सर्वांनी जे ते हातात साबण काय मग घ्यायचं, हातात बोलायचं नाही एकमेकाला. बैल धुस तर शांत धुवाय. बैल धुतल्यानंतर मग काय असेल ते बोलणं, एवढा राग बैलामध्ये आहे करंट. बंड्याचा व्यायाम आणि खुराक काय आहे आजच्या तारखेला? बंड्याचा खुराक म्हणलं तर बंड्याला जे कडधान्य असते, सप्तधान्य, ती आत्तापर्यंत पहिल्यापासून, कारण बंड्याला गायी पहिल्यापासून 10-11 दिवसाला 10-11 गायी लावल्या आपण. त्यामुळे त्याला खुराक बाकीच्या बैलापेक्षा ह्याचा खुराक वेगळा होता. उडीद, हरभरा, मूग, मटकी, ही सर्व सप्तधान्य 7 धान्य मी एकत्र करून त्याला रोजचं 2 किलोचं मटेरियल असायचं. आणि आताही आहे तेच. आपण गाय भरायचे किती घेतो बंड्याला? बंड्याला बाहेरून लांबून आल्या, पुण्या भागातून लांबून, जेवढ्या लांबून 1,000 घेतो तो, जवळच्यांना 2,500 घेतो आता सध्या. आता मालक, मागाशी आम्ही मुलाखतीला येण्याच्या अगोदर आता बैल तुम्ही कुठं कर्नाटकला घेऊन जाणार होते, तिकोटाला. तुमचा सकाळी तुमचा आणि माझा कॉल झाला. त्यावेळेस सकाळी तिकोट्याला निघाला होता बैल. तिथे दोन गायी, एक रत्नापूर आणि एक खुद्द तिकोट्यामध्येच 2 गायी होत्या. पण त्यांना कॉल केला, आम्ही 6 वाजता बैल पाठवतो. कारण गेल्या वेळेस बी ते गायी थांबवल्या होत्या. असंच म्हणजे अडचण आली, बाहेरच्या गायी आल्यामुळं ते बैल तिकडे जाऊ शकला नाही. कारण इथं आल्यानंतर तिकडे जाय त्यांनी ती गेल्या वेळेस बी 1 महिना थांबवल्या गायी. आता परत रिपीटर आल्या. ते म्हणले विनंती करायला लागली, म्हणले ह्यावेळेस तर घेऊन या. नाही, घेऊन येतो. त्यामुळे तुमचा कॉल झाल्यामुळं त्यांना म्हणलं 7ला बैल 100% आम्ही तिथे घेऊन येऊ शकतो. किती लांबपर्यंत गेलाय बैल आजपर्यंत? कराड, सातारा, इंदापूर, पुणे. इंदापूर 150-150 किलोमीटरपर्यंत जातो बैल. आणि एक विशेष म्हणजे इथून बैल जर गाडीत भरला, कराडपर्यंत जाऊस तर तिथं गाडीत शेण टाकणार नाही, मुतणार नाही, काय नाही. ज्यावेळेस तिथं गाडीतनं खाली काढल्यानंतरच गाडीत 80 जाऊ द्या, 90 जाऊ, ज्या ठिकाणी मध्ये उभा राहिला बैल पाय सुद्धा इकडं तिकडं उचलून ठेवत नाही. एवढं शहाणा बैल, शहाणा बैल आहे. हो. आणि बाकीची बी सर्व लाईनची माझ्याकडे आहे, पण त्याच्या एवढा बैल शहाणा नाही आता सध्या. मग आता बऱ्याचदा आम्ही पाहतो की एवढा टॉपचं बैल असताना, वळू बैल असताना, मग पुढची तयारी काय? मग आपण बंड्याचं वासरू अजून तर काही ठेवलंय का काय धावणीला? आता बंड्याची 2 आहेत. ती एक आता सध्या ते आमचे जोडीदार संभाजी टोकले यांच्याकडे एक आता सध्या तो खोंड 1 महिन्याचा मी 1,01,000ला आणला होता लोगावच्या पाटलाकडून. तो खोंड परत सोनारपाड्याचे मालक 3 हेलपाडे गाठले माझ्या घरी. त्यांनी 3.5 लाखापर्यंत मागत होते, पण नाही दिला. म्हणलं आपल्याला हा खोंड एक थोडं दिवस पळवायचा आणि नंतर ब्रीडलाच ठेवायचा बंड्यासारखा. पण तो काय दिला नाही. आता 3-3.5 लाखापर्यंत मागतात, पण नाही. आता सध्या व्यायाममध्ये आहे. काय वयाचं वासरू आहे ते? सध्या तो 1 वर्ष 2 महिने झाले आहे आता आपल्या धावणीला. 14 महिने झाले. मग ते आता वळूच्या कामाला का शर्यतीच्या? वळूच्या एक आदतमध्ये एक 4-5 फाट्या करायच्यात आपल्याला. एक मध्ये थोडं दिवस पळवायचा आणि थांबवायचा डायरेक्ट ब्रीडसाठीच. आता तुम्ही शर्यत क्षेत्रात पण बैल पळवताय, वळू क्षेत्रामध्ये पण आहे, तर काय फरक आहे या 2 क्षेत्रांमधला? 2 क्षेत्रातला म्हणजे शेतकऱ्याला जो जोडधंदा म्हणजे देशी गाय आणि गाई ही राऊंड क्षेत्र आहे म्हणून शेतकऱ्यांचं भलं आहे. आता सध्या दुसरा बिझनेस शेतीसाठी सर्व अवजार निघाली, त्यामुळं आता फक्त ही राऊंड क्षेत्र राहिले बैलांचं. त्यामुळे शेतकऱ्याला ही शेतीपेक्षा उत्पन्न खिलार गायची जास्त सर्वात. आज 1 मैदान केलं ना बैलाने, 1 लाख रुपयाचं वासरू 6-7-5 लाखापर्यंत निघतं. आणि दुसऱ्या गटात जर पळालं, दुसरा गट केला 10-11 लाखाला, परत पुढं ब गटाला गेलं 15-16 लाखाला, आणि जनरलला गेला का मग 50-60 लाख रुपये निघतो. आता तुम्ही हे जे शर्यतीचं आर्थिक आम्हाला गोष्ट सांगताय, बंदीच्या काळात आणि आजच्या काळात कसं शेतकऱ्यांनी? बंदीच्या काळात थोडं शेतकऱ्याचं हाल झालं, पण तरी शेतकऱ्यांनी दम काढला, थांबले.
परत नंतर सुरू झालं. आता सध्या शेतकऱ्याला एक नंबर दिवस आलेत. हे बंदी उठणं गरजेचं बंदी होतं. उठणं गरजेचे होते, कारण बंदी उठली नसते ना शेतकऱ्याचं भयानक हाल झालं असतं. पण बंदी उठल्यामुळं ना आता सध्या शेतकरी बिझनेसवाल्यापेक्षा पुढं आहे, कारण या खिल्लारमुळं. याच्यामध्ये बैल गाईकडे नेण्याचं प्रमाण जास्त आहे का गाई बैलाकडे हित जागेवर येण्याचं प्रमाण जास्त आहे? कारण काय झालं, बंड्याला आम्ही सुरुवातीची सवयची गाडीत बाहेर जाण्यामुळं, कारण सर्व शेतकरी आता काय करतात, गाई काय गाई एकदम इदरे असतात, येत नाही, गाय कुठं तर लागून घेतात, काही म्हणजे अडचण येते. त्यामुळे डायरेक्ट कॉल करतात, बैला घरपोच सेवा देतो आम्ही. मालक, एकदा आम्हाला तुमचं नाव गाव फोन नंबर आणि बंड्याला गाई भरण्याचे पैसे किती घेतो ती माहिती द्या, आणि हे कुठे आहे एक्झॅक्ट तुमचं गाव हांगिरगे ती माहिती द्या. हे हांगिरी गाव सांगोला तालुका बॉर्डर, मंगळवेढा तालुक्याची बॉर्डर आणि जत तालुके 3 तालुक्याच्या बॉर्डरवरती येतं हांगिरी गाव आपलं. फोन नंबर सांगा मला. फोन नंबर 7083 371495. आणि ह्याचं गाई भरण्याचे पैसे? गाय भरण्याचे लांबून आले तर आम्ही जास्त जेवढ्या लांबून येईल तेवढे आपण 1000 रुपये घेतो, आणि जवळच्याला एक 10 किलोमीटरच्या आतल्याला आम्ही 2500 घेतो. मालक, आता समोर आम्ही 2 वासरं पाहतो, यांचं काय वेगळेपण आहे? कुठल्या बैलाची वासरं आणि काय कामासाठी ठेवलीत आपण? हे म्हणजे महाराष्ट्रात जगात एक तिकोंडी राजा म्हणून जे राज्य करून गेला बैल, जगाच्या पाठीवर इतिहास घडवला, तो तिकोंडी राजाच्या वंशावळीतली 2 बैल आता सध्या मागे 3 आहेत ते आता सध्या त्याची. कारण तो एक बैल असा होता की सर्वात मोठा माप भरदस्त बैल, तसा क्षेत्र म्हणजे त्या क्वालिटीचा बैल कोणताच होऊन गेला नाही, कुठल्याच खाणीमध्ये नाही. तो तिकोंडी जी वंशावळ जी होती ना ती आज ये आणि उद्या ये एक नंबरात चालणारी ते खाण आहे तिकोंडीला. आज काय महिन्याचं वासरू येते पलीकडचं? आता सध्या तो एक बापू धडस कुलाळवाडी त्यांच्या बैलाचा एक सिद्धनाथमधून घेतलेला आहे, तो 14 महिन्याचा आहे. आणि नंतर दुसरा एक बैल लमान मास्तर बेळुंडगी त्यांचे एक गायचं वासरू आहे, ते बापू धडसच्याच बैलाचं, ते बी त्यांच्याच बैलाचं. आणि एक माझ्याकडे एक होता तिकोंडी राजाचा बैल सोन्या, बऱ्याचशा ठिकाणी तो चॅम्पियन झाला, ह्याला कनेरमठ चॅम्पियन झाला, बऱ्याचशा ठिकाणी गेला, त्याचा एक सोन्याचा एक मुलगा आहे आपल्याकडे. असे 3 तिकोंडी लाईनचे आपल्याकडे आता सध्या आहेत. मला आता ह्या 2 वासरांमधला एक जर फरक जर म्हणलं तर हे वासरू पांढरं जास्त आहे, ते कोसा वाहनाचं किंवा तिकोंडी राजाचा जो वाहन होता तो सेम त्याच्यावरती पाहायला मिळतोय. एखादा जेव्हा खिलार पाहिलं की एखाद्याला गाय वासरू घ्यायचं आहे तर त्यावेळेस तो घेत असताना, कोण घेत असताना कशाकडे ओढ जास्त असते का काय, आवडीनिवडीचा काय प्रकार असतो काय रंगाचा? म्हणजे काही गायची वासरं 100% बैलावर जातात, काही गायची 50% आईवर जातात, 50% बापावर जातात. त्यामध्ये तो एक तिकोंडी लाईन बैल जे आहे ना तो 100% तो तिकोंडी राजा बापू धडस त्या कुलाळवाडी त्या बैलाच्या त्या वंशावळीवर गेला. त्यामुळं तो आपण 1.5 महिन्याचा 1.25 महिन्याचा असताना आपण त्यांच्याशी व्यवहार केला, आणि तो आपण 1,01,000ला लहानपणीच आणला होता. मग आता द्यायचा ठेवायचा काय नाही, नियोजन? तो द्यायचा नाही. आता तो मागते 6-7 लाखाला मागतील, पण आपल्याला तो द्यायचा नाही. एक ते ब्रिडेसाठी ठेवायचे. आता मालक, एक गोष्ट पाहायला गेली तर प्रदर्शनाच्या दृष्टीने तयारी करत असताना समजा अशा प्रकारची वासरं तुम्ही तयार करता प्रदर्शनाला, काय तयारी करून घ्यावी लागते त्यांची तयारी म्हणजे लहानपणी दुधाचं प्रमाण, खुराकाचं प्रमाण, त्यांना व्यवस्थित टॉनिक, सर्व लहानपणी जी लहान बैल तयार करायचं म्हणजे एवढं सोपं नाही, कारण बरेचशा शेतकऱ्याला जमत नाही. काही शेतकऱ्याला अनुभव आहे त्यामुळे ते स्वतः लहान घेऊनच तयार करतो, आणि शक्यतो आपण आतापर्यंत मोठा बैल कधी नाही घेतला, आपण लहान घेऊनच तयार केलं, स्वतःच आपण तयार करतो. आता बऱ्याचशा यात्रा प्रदर्शनामध्ये तुम्ही भाऊ वगैरे तुम्ही यात्रेत बैल, अजून घरातली बरीचशी मंडळी इथं पाहतोय किंवा काय, यांचा सहभाग कसा असतोय? मदत काय दिवसभर? मदत म्हणजे फक्त आज म्हणजे बाहेर फिरणं, व्यापार ही बघणारे सर्व घरचे भाव आणि घरची सर्व मंडळी. मी जास्त म्हणजे बैलाची म्हणजे जास्त उशावरी करत नाही, सर्व भावाकडं आणि नवनाथ लांडगे आणि भाऊ माझा लहान बंधू, ती सर्व व्यवस्था त्याची चारणं गिरणं सर्व तेच बघतात. व्यायाम तेच देणार, मला पायानं चालता येत नसतं. सकाळी व्यायाम असतो, संध्याकाळी 5 वाजता एकदा व्यायाम होतो, 2 टाईम व्यायाम द्यायला जातो बैलाला, त्यावेळेस वासर तयार होतं. व्यायाम का महत्वाचा आहे म्हणजे तयारीसाठी काय? म्हणजे कारण व्यायाम म्हणजे आपण जे चालतोय त्यांना ते पचनक्रिया झाली पाहिजे, शरीराची वाढ झाली पाहिजे वेळेत, कारण त्याचे ठराविक काळ असतो बैलाची वाढ, त्या वाढीतच बैल तयार होतो.
नुसतं त्यांना 2 टाईम चारला आणि बांधलं म्हणजे बैल होत नसतं. त्याला व्यायाम पाहिजे, खुराक पाहिजे, वेळेत सर्व बघावं लागतं. मला आजपर्यंत बऱ्याचशा प्रदर्शनामध्ये गाय वासरं तुमची तिथं आलेली बघितली. तुमची एक मोठ्या शिंगाची गाय पण बरीचशी प्रसिद्ध आहे. प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर कुठल्या प्रकारची म्हणजे जी निवड प्रक्रिया चालते किंवा काय, तर तिथं जाताना तयारी काय काय असते? जाताना सकाळी आपल्याला प्रदर्शना इथूनच तयारी करून जावं लागतं आणि आपली वस्तू आपल्यालाही 100% विश्वास पाहिजे. आपली वस्तू किती टक्के आपण मैदानात आपण पोचू शकतो आणि मैदानात आपल्यापेक्षा टप वस्तू आणखी कोणाची काय ही महत्त्वाचं आहे. कारण आपली वस्तू आपण सांभाळली म्हणजे काय आपलीच एक नंबर अशी नसते, आपल्यापेक्षाही पुढचे असतात सांभाळणारी. असं आहे का की बैल जेव्हा आपण प्रदर्शनात नेला तेव्हा बरीचशी इतर दुसरी मालकांची पण बैल आल्यावर कमी जास्तपणा दिसतो त्यातला, की बाबा ही गोष्ट असतो ना. याच्यात तेवढं तेच महत्त्वाचं आहे ना. आपण स्वतः आपण बैल आज आपला 6 महिन्यापासून आपण वासराची तयारी करायची म्हणलं. दुसऱ्या आपलं समजा आदत गटामध्ये एक 40 वासरामधून आपलं वासरू त्या वासरातून लांबी, उंची, देखणेपणा, रूप एक नंबर आपल्याला आत्मविश्वास असेल तर आपण मैदानात उतरायचं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत माझं एक 25 वर्ष गेले, 100% आपल्याला खात्री असेल तर गुलालात असेल तर आपण वासरू मैदानात नेले आत्तापर्यंत, आणि जिथं नेलं तिथं गुलालाच घेऊन आलो आपण. पण एखाद्या दिवशी गुलाल नाही भेटला तर मग नाराज होतो माणूस का नाही काय? नाराज व्हायचं नाही, कारण आपल्या पुढचं त्याने जीव लावलेला असतो ना जनावर. आपल्या पुढचं असल्यावर त्यावेळेस आपण एक पाऊल मागं राहावं लागतं. हे मान्य करणं आहे ती करणं गोष्ट. गरजेचं आहे. हो. आता सध्या मी तेलसंगमधून एक कालवड आणली होती, 3 लाखाला मागत होती, पण आणि मी प्रदर्शनमध्ये उतरलो नाही. आज सर्वजण मला महाराष्ट्र कर्नाटक म्हणते ती, तुम्ही एवढी चांगली गाय आणि तुम्ही का प्रदर्शनाला उतरणार? कारण माझा मला विश्वास नाही ना आणखीन आपली गाय जाऊन नंबर करेल असं. अजून तयारी आपली करायची. आपण आणखी थोडंसं कुठंतरी कमी आहे ही बी मान्य करावं लागतं. काय वय आहे त्या कालवडीचं आता? कालवडीचं वय आता 14 महिने आहे ना. काय वेगळे पण आहे तिच्यामध्ये सध्या? वेगळेपणा म्हणजे कालवड म्हणजे आता सध्या सर्व मैदानमध्ये आहे एक नंबरात, पण थोडीशी ताकद कमी, जरा थोडीशी आजारामुळं प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी ताकद कमी असल्यामुळे आपण उतरलो नाही आणखी. आता डायरेक्ट गटापर्वामध्ये प्रदर्शनमध्ये उतरायचं. हे मागं पाहतोय तो हा काळा मोरा बैल काय आहे? काळा मोरा हा तो आपण सलगरवरून आणला, तो नाकवाकडा जो बैल होता ना त्या बैलाचा हा बैल. ओके, मग हा पण वळूच्या कामाला चालू झालाय का? चालू आता सध्या हा बैल आणून मी 1 महिना झालं. ह्या बैलाला तर आता सध्या नंबर आहेत, कारण उद्याच्या गाय आज बुकिंगमध्ये आहेत. किती महिन्याचे वासरू आता? आदत आहे का 2 दात? आदत आहे. आदत असल्यामुळे आता मी फक्त सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 2च गायी बघतो. आदत म्हणजे काय वय? 20 महिन्याच्या पुढं का? जवळजवळ या मालकाने तर सांगितले त्यांनी, म्हणजे माझ्याकडून 1 महिना झाला, म्हणजे 19 महिन्याचं वासरू, म्हणजे 21 महिने झाले आता माझ्याशी. 21 महिन्याचं वासरू आहे. ते माग एक डरकी फोडणारं बैल आहे, ते शर्यत क्षेत्रातलं का काय? तो बैल पुण्यामध्ये दुर्योधन शिंगाडे पुण्यामधले 1 नंबर गाडा मालक. ज्यावेळेस बंड्याची वासरं त्यांना दिली त्यावेळेस त्यांचं महाराष्ट्रात आत्ता सध्याही नाव आहे टॉपला, 1 नंबर गाडा मालक. त्यांच्याकडे बैल आपण तो लहान वासरू बोलीत दिलतं 1,51,000ला 3 घाट पळायच्या. त्या बैलाने त्या मालकाचं नाव 1 नंबर पुणे जिल्ह्यात केलं, पण ते काय नंतर दात लावा आल्यानंतर बैल तो 1 जणाला धरू द्यायला लागला, बैल मारायला लागला. त्यामुळे त्यांना त्या बैल झोपायला 10-11 माणसं लागतात त्या बैला, आणि त्यांचा स्वतःचा गाडा असल्यामुळं त्यांना ते जुळं ना. त्यामुळे म्हणलं ब्रीडला द्या, म्हणलं ह्याची वासरं पैदास तुम्हाला आणखी माझ्याकडून जशी बंड्याची मिळाली तशी ह्याची तुम्हालाच भेटणार आहेत म्हणलं. त्यांनी बी आपल्याला काय पैशाचे विचार नाही काय नाही, डायरेक्ट कॉल केला, जाऊन बैल घेऊन आलो. त्यांना एक वासरू आपण दिलं खाली ह्याच्यातून तुर्कासिंगीमध्ये, ते वासरू बैल आणला आपण आणि ती त्यांना आहे असं दिलं आपण. एक मैदान पहिल्याच मैदानात मला म्हणली रेसेल द्यायचं नाही, त्यांना सांगितलं काय भर घाटात डायरेक्ट झुपणे. भर घाटात झुपल्यानंतर पहिल्याच घाटात घाटाचा राजा झाला. आमचा व्यवहार नव्हता काय नव्हता. नंतर मला बाहेरची मागा लागली बैल 5 लाखाला 10 लाखाला 11 लाखाला. मी म्हणलं नाही द्यायचंच नाही म्हणलं, बैल दिलेला आहे म्हणलं त्यांना, तुमचा व्यवहार झाला नाही झाला, पण त्यांचा बैल माझ्याकडे आहे ना म्हणलं त्यांना. मग नंतर दुसऱ्या घाटामध्ये बी तो घाटाचा राजा झाला, तो 22 लाखाला बैल मागायला लागला. ते म्हणले, मी म्हणलं तुम्ही आणि ते बघा, ते निलेश भाऊ काळे ते म्हणले बैलाला आम्ही 41 लाख रुपये देतो, तेवढा बैल आम्हाला घेऊन द्या बोलले. तुम्ही आणि ते माझ्यापासून मी बैल दिला, विषय संपला भाऊ म्हणलं, असं चालत नाही म्हणून. त्यांना तो काय दिला नाही आहे आपण. ते 4थ्या घाटात त्याचं नशीब मोठं, कारण त्याच्या जोडीला बैल एक इंजन म्हणून होता, ते डायरेक्ट इकडून गेली फास्ट, ते आतून बैल बाहेर निघाली, ती बैल जाऊन मोडला फेलच.
एवढ्या स्पीडने हे झालं. लय स्पीड, अति स्पीडचा बैल होता. मालक, आता तुम्ही सांगितलं की ही शर्यतीची बैल किंवा हा वळू बैल, आता शर्यतीत पाळणारं वासरू हे ज्याच्या पोटी जन्माला आलंय, ज्या गाईच्या पोटी, आणि जो बैल भरला तो शर्यतीतला असतो का वळू क्षेत्रातली पण बैल असतात की ज्याची वासरं तिकडे जातात पळायला? कारण विषय असा असतो की एखादी गाय जर समजा गरम रक्ताची असेल आणि वळू क्षेत्रातला बैल असेल तरी सुद्धा पळू शकतो वासरू. कारण एक 60% जर वासरू समजा आईच्या रक्तावर गेलं तरी पळू शकतं. पण शक्यतो जेवढा होता तेवढा गरम बैल जर भरला ना 99% वासरूच फेल जात नाही. गरम बैल म्हणजे काय स्वभाव गरम त्याचा? म्हणजे बैलाची एक नंबर नजर, कान लहान लागतात, शिपुटाचा लांडा, छातीला बैल एकदम रुंद लागतो, जातीवंत प्युअर, खिलार ओरिजिनल खिवार. मालक, आता या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला सर्व खिलार पालकांना बरीचशी माहिती आज ऐकायला पाहायला मिळाली. जातीवंत सुंदर वळू असतील, तिकोंडी राजाच्या लाईनमधली जी वासरं आहे सध्या, एक सुंदर वासरू आणि अजून एक पांढरं वासरू तिकोंडी राजाच्या लाईनचं, ते पाहता आलं. मालक, ह्या दावणीला काय वेगळेपण आहे? तुमच्या हंगिरगे गावाचं कसं नाव? आम्ही असं ऐकलंय की बैल मालकामुळं गावाची नावं बरीचशी मोठी होतात, ते काय सांगता आज याबद्दल? प्रथमतः या ठिकाणी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलनं या ठिकाणी हंगेरी गावात येऊन या वळू मालकाची मुलाखत घेऊन संपूर्ण शेतकऱ्यांना ह्या वळू क्षेत्रातली माहिती आणि इथं ज्या क्वालिटीची वळू आहेत ह्याची माहिती प्रसारित करण्याचं एक काम केलं. त्याबद्दल पहिल्यांदा चॅनलचं आभारी आहे. धन्यवाद मालक. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून जगामध्ये खिलार पालकांना एक ऊर्जा देण्याचं काम तुम्ही करत आहात. आणि खिलार पालकांना, शेतकऱ्यांना या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तुमच्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून वळू माहिती व्हायला लागली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा व्हायला लागला. आणि ह्या दावणीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या दावणीला पैदा होणारा म्हणजे वंश ह्या ठिकाणी खिलार क्षेत्रामध्ये पळणारी वासरं आहेत. शेतीकामासाठी पण चांगली वासरं तयार होतात आणि पूर्ण शेतकऱ्यांना जी वासरं ब्रिडिंगसाठी तयार झाली ती चांगल्या किमतीने गेली आणि जगामध्ये सगळ्यात हायेस्ट रेटने विकणारी बंड्याची वासरं म्हणा, या तिकोंडी पैदाशी वासर हायेस्ट रेटने विकली आणि गाडा मालकांना पण त्यांच्या शौक पूर्ण झाला आणि शेतकऱ्यांना पण त्यांना चांगली किंमत मिळाली. ह्यामुळे शेतकरी अजून आनंदित होऊन गाईचं संगोपन चांगल्या पद्धतीनं करायला लागला आणि गोपालकाची संख्या इथून वाढायला लागली, चांगल्या पद्धतीनं वाढ व्हायला लागली. आणि ह्याचं शेतीला पूरक म्हणून लोक देशी गाईकडं चांगल्या नजरेनं बघायला लागली. मालक, आता धन्यवाद, चॅनलचं कौतुक बरंचसं केलं. खरं तर मंडळी, याच्यामध्ये तुम्हा सर्व शेतकऱ्यांचा मोठा हातभार आहे आणि तुमच्या सर्व जे तुम्ही दावणीला तुमच्या जातीवंत तयार करत आलेले देशी गोवंश ते आम्ही दाखवण्याचा, जगासमोर मांडण्याचा आम्ही एक प्रयत्न केला छोटासा. मालक, अशी कोणती गोष्ट वाटते की ती अजून पुढील काळात घडली पाहिजे की जी तुम्हाला शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल? आता चॅनलच्या माध्यमातून आम्ही असं तुम्हाला म्हणजे ही सांगू शकतो की प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रकाशित करता, सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती होतात. अजून ह्यामध्ये काय शेतकऱ्यांना अजून काय पाहिजे की शेतकऱ्यांना चांगल्या गाय का पाळावी, गायीला शेतीसाठी काय फायदा आहे, त्याचं माणसाच्या आरोग्यासाठी काय फायदा आहे, ह्या पण गोष्टी ह्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित व्हाव्या आणि शेतकऱ्यांना त्याचं आरोग्य ही गाय देऊ शकते, शेतीचं आरोग्य गाय चांगलं ठेवू शकते आणि सृष्टी ही चांगली आणि निरोगी राहण्यासाठी ही गाय महत्त्वाची आहे. ह्याचं पण प्रकाशन माहिती या चॅनलच्या माध्यमातून व्हावी आणि शेतकऱ्यांना या सृष्टीला चांगलं निरोगी आणि विषमुक्त ठेवण्याचं काम ही फक्त गायच आणि बैल करू शकतात. हे पण ह्या चॅनलच्या माध्यमातून थोडं म्हणजे गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत पोचावं. त्या माध्यमातून शेतकरी गाय पाळू शकेल आणि ह्या महाराष्ट्राची कशी मर्दानी म्हणजे शर्यत आणि पैलवान कसं मर्दानी खेळ आहे तसं ही अजून चांगल्या पद्धतीनं शेतकरी परंपरा, आता खिलार क्षेत्रामध्ये शर्यती असतात, ती परंपरा ही जुनी परंपरा आहे. प्रत्येक गावची यात्रा असते, तिथं शर्यत असते, कुस्ती असते, हे म्हणजे मर्दानी खेळ. ही परंपरा चांगल्या पद्धतीनं टिकवून ठेवण्याचं काम हे खिलार क्षेत्र करतं आहे. कारण हा नाद शेतकरीच फक्त करू शकतो आणि हे जर करायचं असेल तर हे चॅनलच्या माध्यमातून जर ह्या गोष्टी सगळ्या माहीत झाल्या लोकांना तर अजून चांगल्या पद्धतीनं लोक गोपालन करतील. वळू क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांना चांगले दिवस येतील, सगळ्यांना चांगले दिवस येतील असं मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रकाशित करण्याचं मी एक सूचित करतो.
नक्कीच मालक खिलार महाराष्ट्राची शान चॅनल या गोष्टीसाठी नक्कीच प्रयत्न करेल. मंडळी, सध्या आपण मायक्रोचिप बसवतोय. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म येतो, नक्की भरा. खरं तर मंडळी, मायक्रोचिप बसून आपण त्या प्रत्येक देशी गोवंशाची नोंदणी करतोय, त्याला एक ओळख क्रमांक आपण देतोय की ज्या माध्यमातून आज शेतकरी जवळपास दावणीला आज जवळपास 20-25 या शेतकऱ्यांच्या दावणीला आज आपल्याला देशी गोवंश सांभाळताना पाहायला मिळतोय. पण या शेतकऱ्यांना अनुदान नाही मिळत आहे. मायक्रोचिप बसून आपण पुढील भविष्य काळामध्ये ह्या शेतकऱ्यांना दिवसाला 50 रुपये का होईना त्या देशी गोवंशामागं मिळाले पाहिजे. आज जातीवंत वळू सांभाळणारे जे शेतकरी त्या वळूसाठी शासनाने अनुदान दिलं पाहिजे. तर हा प्रयत्न त्या माध्यमातून आपण करणार आहोत. आज खरं तर खूप सुंदर माहिती या शेतकऱ्यांनी आपल्याला सुचवली. आपण तो प्रयत्न करतोय, पण अजून जास्त प्रमाणात कसा करता येईल तो नक्की आपण करण्याचा संपूर्ण टीम प्रयत्न करेल. मालक, आम्हाला इथं दावणीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वैरण किंवा भाऊ जसं म्हणले ते बाहेर फिरतीवर असतात, इतर कामकाज सांभाळत असतात. कशा पद्धतीने दिवसभराचं नियोजन असतं तुमच्याकडं? नमस्कार, माझं नाव नवनाथ लांडगे. सकाळी 5:30 उठतो. हे आपले 2-4 ओळं आहेत, हे वासरं आहेत. ते सकाळी 1 तास फिरवून आणतो, 1-2 किलोमीटर फिरवून आणून नंतर बांधून काय खुराक चंदी वगैरे हे वेळेवर त्यांच्या देतो. शेतातली वैरण काय काय असते आपली गुरांना? शेतातली मका असते, ज्वारीची असते. इकडं आपल्याला विकतचं काय घ्यावं लागतं मका वगैरे का नाही? असते शेतात, विकत बी घ्यावं लागते. शेतात बी आपले असते. एखादा गाई मालक सगळ्यात जास्त रात्री उशिरा वगैरे आला तर कसं नियोजन असतं इथं? मग काय आलं तर काय अडचण नाही आपल्यापाशी. ते येऊन आपण त्यांची गाय भरून व्यवस्थित त्यांची भरून त्यांना पाठवते. काय अडचण नाही. जेवणाची मुक्कामाची पण व्यवस्था असते? मुक्कामाची व्यवस्था आहे, जेवणाची सगळी सोय आहे, काय अडचण नाही. तुमचा फोन नंबर सांगा मालक. 9657 74 93 24. बंड्या एका कासेरावर येतो का 2 माणसं लागतातच? नाही, 2 लागते अजूनपर्यंत तर एक कासरा धरू दिला नाही. तुम्ही एवढं सगळं दिवसभर त्याचं सगळं करताय हे तरी अजून हातावर नाही एका नाही, कासरा? हातावर नाही आला आणि येऊ शकत नाही. आहे घरातली आहे ती आपली सगळे घरातली आम्ही बघतो. मालक, एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव अविनाश बजरंग लांडगे. फोन नंबर 7083 37 14 95. येस, धन्यवाद मालक. तर मंडळी, अशा प्रकारे आज या मालकांच्या दावणीची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.